वेलकम टू द सपना झोन स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणिताचा भाग 2चा घटक चाचणी 2चा पेपर बघणार आहोत. ओके, तर बघा, पहिला प्रश्न काय इथे, खालील प्रश्नाच्या दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ असं म्हणतात. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असं म्हणतात. आता प्रश्न बी, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन गुणांसाठी एक्स अक्षाचे समीकरण लिहा आणि एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती असेल? 14 सेंटीमीटर. सत्य असत्य ते लिहा. प्रत्येक चौरस हा आयत असतो हे सत्य विधान आहे आणि प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत असतो हे असत्य विधान आहे. आता एकाच काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढण्यासाठी खालील आकृती पूर्ण करा. उकल. समजा चौकोन ABCD या काटकोन चौकोनात AB बरोबर 7 सेंटीमीटर व BC बरोबर 24 सेंटीमीटर आहेत. ओके, तर ही आकृती आहे. इथे ही 7 सेंटीमीटरची बाजू 24 सेंटीमीटरची बाजू आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. ओके, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, हे पायथागोरसचं सूत्र आहे. मग 7 वर्ग अधिक 24 वर्ग, 7 वर्ग 49, 24 वर्ग 576, दोघांची बेरीज केली 625. 625 कोणाचा वर्ग आहे? 25चा. म्हणून ACचे माप किती येणार? 25. कारण हे जे AC वर्गाचं माप काढले, ACचं माप 25. ओके, आता खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर जर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे तर त्या जीवेची लांबी काढा. किती येणार आहे? 32 सेंटीमीटर. खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे ते लिहा. बघा, हे सगळे बिंदू आहेत ना, ते कोणत्या कोणत्या चरणात आणि अक्षावर आहे ते लिहायचं आपल्याला. आता तिसरा प्रश्न, चौकोन IJKL मध्ये बाजू IJ समांतर बाजू KL असून कोण I चं माप आहे 108 अंश, कोण K चं माप आहे 53 अंश, तर कोण J आणि कोण L ची मापं काढायची आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, त्यातले बघा गणित बघू आपण. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवरती लंब काढलेला लंब जीवेला दुभागतो या प्रमेयाचे विधानासाठी खालील सिद्धता कृतीच्या साह्याने पूर्ण करा. तर पक्ष P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून रेख PM ही लंब आहे जीवा AB ला. बघा, PM ही लंब आहे जीवा AB ला. ओके, तर साध्य काय? रेख AM एकरूप रेख BM. AM आणि BM ची लांबी समान आहे किंवा माप एकच आहे सांगायचं आपल्याला. सिद्धता, त्रिकोण PMA व त्रिकोण PMB मध्ये, हे दोन्ही त्रिकोणामध्ये आपण संबंध बघणार आहोत. तर कोण PMA एकरूप कोण PMB काय? तर रेख PM ही लंब आहे जीवेला म्हणून. ओके, म्हणून दोन्ही बाजूचे कोण हे 90 अंशाचे असणार. कर्ण PA एकरूप कर्ण PB, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे त्यामुळे त्या दोन्ही एकरूप असतात. मग रेख PM एकरूप रेख PM, कारण ही सामायिक भुज आहे, दोन्हीचं नाव एकच आहे ना. मग त्रिकोण PMA एकरूप त्रिकोण PMB, कर्णभुज कसोटीवरून हा सिद्ध होतो. आणि कोण रेख AM बरोबर एकरूप रेख MB, एका एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत म्हणून. आता पान 3 वरती प्रश्न बी, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही एक 3 गुणांसाठी आहे. खालीलपैकी कोणत्याही एका समीकरणाचे आलेख X अक्षाला व Y अक्षाला समांतर आहेत ते लिहा. मग Y-2 बरोबर 0, X-2 बरोबर 0 आणि Y बरोबर -5. ओके, सोबतच्या आकृतीमध्ये ABCच्या बाजू AB व बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू हे मध्यबिंदू आहेत. तर AB बरोबर 5 सेंटीमीटर, AC बरोबर 9 सेंटीमीटर व BC बरोबर 11 सेंटीमीटर. तर XY, YZ आणि XZ ची लांबी लिहा. ओके, तर हे आकृतीवरून आपल्याला काढायचं आहे. चला, प्रश्न चौथा बघू. आता चौथा प्रश्न काय आहे तर सोडवा. कोणतेही एक. तर त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 सेंटीमीटर आणि XZ बरोबर 6.9 सेंटीमीटर या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. आलेख कागदावरती बिंदू A2 आणि 3 हे त्याचे निर्देशक आहेत. बिंदू B चे 6 आणि Y निर्देशक -1 आणि बिंदू C चा X निर्देशक 0 आणि Y निर्देशक 5 आहे. तर हे बिंदूचे स्थापन करा व जर हे बिंदू एकरेषीय असतील तर त्यांना समावणारी रेषा काढा. ही रेषा X व Y अक्ष यांना ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूचे निर्देशक लिहा. तसेच ती रेषा X आणि Y अक्ष यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका सोडून बघा. काही अडलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ वेळेमध्ये पाहता येईल. धन्यवाद.